नेते मंडळीच्या बैठका होतच असतात. अशाच एका मीटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. नेत्यांची ऑनलाईन मीटिंग सुरू होती. एक नेता टॉयलेटमधून बसून मीटिंग अटेंड करत होता. त्यावेळी चुकून त्याच्याकडून कॅमेरा ऑन झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियोमधील ही घटना आहे. मिरांतो दा रोसिनाला सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त करण्याच्या विधेयकावर चर्चा सुरू होती. नगरसेवक पाब्लो मेलो यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग सुरू होती, अशी माहिती द इंडिपेंडेंट दिलेल्या वृत्तानुसार दिली आहे. रिओ डी जेनेरियोचे 3 वेळा महापौर राहिलेले सीझर मेयो हे टॉयलेटमधून बसून मीटिंग अटेंड करत होते. तेव्हा त्यांच्यासोबत लाजिरवाणी घटना घडली. टॉयलेटमध्ये बसून मीटिंग अटेंड करताना सीझर यांच्याकडून चुकून कॅमेरा ऑन झाला. त्यावेळी ते दग्न अवस्थेत होते. ते त्यांच्या लक्षात आलं नाही. पाब्लो मेलो यांनी हे पाहिलं आणि त्यांनी सीझर यांना कॅमेरा बंद करण्यास सांगितलं. सीझर यांनी घाईघाईत कॅमेरा बंद केला. यानंतर पाब्लो यांना हसू आवरत नसल्याचंही दिसत आहे. या व्हिडिओवर बरेच कमेंट येत आहेत. नेताजी टॉयलेटमध्ये आपलं करिअर फ्लश करत आहेत, अशी कमेंट एका युजरने केली आहे. एका युजरने मीटिंगच्या अध्यक्षांच्या हसूकडे लक्ष वेधलं, तर एकाने चिलीमध्ये एक व्यक्तीने आंघोळ करताना मतदानात भाग घेतल्याचा प्रकरणाबाबत सांगितलं. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर माजी महापौरांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी माफी मागितली. त्यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार 78 वर्षीय माजी महापौरांना त्यांच्या प्रकृती अवस्थेमुळे या लाजिरवाण्या परिस्थितीतून जावं लागलं. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार अचानक अवस्थेमुळे महापौरांना हे करणं भाग पडलं.